आशीर्वाद आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आलेली आहे आणि पुढेही बहिणींच्या आशीर्वादाने महायुतीची सरकार आणू। आणि राहिली साकोली विधानसभेची गोष्ट तर मला पक्षाने सांगितलेलं आहे, थोड्या मतांनी मागल्या वेळी नाना पटोले हुकले होते, आता ह्यावेळी हुकू देणार नाही। बघा असं आहे, तसंही आमच्या या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि पुढेही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींमुळेच आम्ही परत महायुतीची सरकार या महाराष्ट्रामध्ये आणू। आणि राहिली साकोली विधानसभेची गोष्ट तर मला जर पक्षाने जर सांगितलं तर निश्चितच साकोली विधानसभेमध्ये परत मागच्या वेळेस थोडुशाने नाना पटोले हुकले होते, आता यावेळेस हुकू देणार नाही। मागील 8 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना जो आशीर्वाद मिळाला म्हणून मागच्या 4 वर्षांपासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि सगळ्या बहिणी राखी बांधायला येतात, म्हणून यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करून लाडक्या बहिणींकडून राखी बांधून आशीर्वाद घेतलेला आहे। मागील 8 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जो मला आशीर्वाद मिळाला, जो मला प्रेम मिळाला आणि म्हणून मागच्या 4 वर्षापासून आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू करा। सगळ्या माझ्या बहिणी आजच्या दिवशी मला राखी बांधायला इथे लाखनी माझ्या घरी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी इथे स्वतः येऊन मला राखी बांधली आणि आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो।